मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आयुष्यच कसं आहे माहिती आहे का? आंधळ्याला ज्या वेळेला दिसू लागतं त्यावेळेला तो आंधळा काय करतो, सर्वात पहिला तीच काठी फेकून देतो ज्यानं त्याला आयुष्यभर आधार दिलेला असतो, ज्यानं त्याला आत्तापासून आधार दिलेला असतो. तहानलेल्याला तहान लागलेली असते आणि ज्या वेळेला तहान लागलेली असते त्यावेळेला त्याला भरलेली बाटलीसुद्धा जड वाटत नाही आहे. पण ज्या क्षणी त्या बाटलीतलं तो पाणी पितो आणि त्याची तहान भागते त्यावेळेला त्याला ते रिकामी बाटलीसुद्धा जड वाटायला लागते. आणि नात्यांचंही काही असंच आहे. जो पतूर नात्यामध्ये स्वार्थ आहे तोपर्यंत नाती ही हवीहवीशी वाटतात. आणि ज्यावेळी आपला स्वार्थ किंवा आपला भावना ही पूर्ण होते त्यावेळेला नाती ही नको नकोशी वाटतात. आणि मग तिथं आपलीच नाती आपल्यालाच धोका देतात. आणि ज्यावेळेला आपलीच नाती आपल्याला धोका देतात त्यावेळेला जो त्रास होतो ना, आणि ज्या वेदना हृदयात होतात त्या असह्य असतात. त्यावेळेला काहीच कळत नसतं काय करावं आणि काय न करावं, कुणाला धरावं आणि कुणाला सोडावं. शेवट मार्ग निघतो श्री स्वामी समर्थ. समर्थांच्या स्वाधीन करायचं आणि त्या नात्यांना सोडून द्यायचं. त्यात गुंफून राहायचं नाही आहे, त्यात विलीन व्हायचं नाही आहे. आपण आपल्या मार्गावर राहायचं आणि त्यांना त्यांच्या मार्गावर सोडून द्यायचं. ती नाती कशी का झाली नात, त्यांना त्यांचं लखलाभ म्हणायचं आणि आपण पण आपल्या मार्गावर निघून जायचं. शेवट म्हणायचं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. जय गोमाता, वंदे गोमाता.